जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागातही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल खरेदीसाठी नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या रांगा लागल्यात। रात्री उशिरापर्यंत नागरिक पेट्रोल पंपावरती गर्दी करतायत। खरीप हंगामाच्या तोंडावर पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठीच वाढ झाली आहे। तर जळगाव जिल्ह्यात पेट्रोल पंपावरती वाढत असलेली वाहनांची गर्दी आणि इंधन टंचाईच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पेट्रोल पंप चालक आणि संचालकांची तातडीची बैठक घेतली। या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी आणि पेट्रोल पंप चालक देखील उपस्थित होते। जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे। मात्र सोशल मीडियावरती पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी करतायत, असं बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका, पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। म्हणजे आपल्याकडे असणारा स्टॉक आणि येणारा स्टॉक हा पर्याप्त मात्रेमध्ये आहे, परंतु अफवांवरती विश्वास ठेवून काही लोक पॅनिक बाईंग करताना दिसून येत आहेत आणि या पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक करून ठेवत असताना दिसून येत आहेत। त्यामुळे काही पेट्रोल पंपावरती डिझेल संपल्याच्या घटना आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मग रांगा लागणे आणि त्यानंतर जिथे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे अशा पेट्रोल पंपावरती सगळा पूर्ण लोड डायव्हर्ट होतोय आणि तिकडे मग रांगा लागण्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे।